एज्रा अध्याय 3. इस्रायल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर 7वा महिना सुरू झाला तेव्हा लोक एकचित्त होऊन यरुशलेमेत जमा झाले. त्या समयी येशुवा बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरुब्बाबेल बिन शलतिएल व त्याचे बांधव यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्रायलांच्या देवाची वेदी बांधली. त्यांनी वेदीची स्थापना पूर्वस्थानी केली, कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत पडली होती. तिच्यावर परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पणे अर्थात नित्य सांज सकाळची होमार्पणे ते करू लागले. त्याप्रमाणेच त्यांनी पवित्र लेखात सांगितल्याप्रमाणे मांडवांचा सण पाळला आणि दररोज प्रयोजन पडेल तेवढे रोजचे होमबली नियमानुसार अर्पिले. नंतर रोजचे होमबली, चंद्रदर्शनाचे व परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे बली आणि कोणी परमेश्वराला दिलेला स्वसंतोषाचा बली हे सर्व अर्पिले. 7व्या महिन्याच्या प्रतिपदेपासून ते परमेश्वरास होमबली अर्पू लागले. तथापि परमेश्वराच्या मंदिराचा पाया अद्यापि घातला नव्हता. त्यांनी पाथरवटास व सुतारास पैसा दिला आणि पारसाचा राजा कोरेश याच्या परवान्याने गंधसरूची लाकडे लबानोनाहून याफोला जलमार्गाने पोचती करावी म्हणून त्यांनी सिदोनी व सोरी लोकास खाण्यापिण्याच्या वस्तू व तेल ही दिली. यरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर 2ऱ्या वर्षाच्या 2ऱ्या महिन्यात जरुब्बाबेल बिन शलतिएल, येशुवा बिन योसादाक व त्यांचे इतर बांधव जे याजक व लेवी होते त्यांनी आणि जे बंदिवासातून यरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला. 20 वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यास परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमिले. तेव्हा येशुवा, त्याचे पुत्र व बांधव, कदमिएल व त्याचे पुत्र, यहूदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र आणि त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख ल्यालेले व हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांझा घेतलेले आसाफ वंशातले लेवी यास उभे केले. परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्यांनी परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहेत हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृकुळांचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. जयघोषाचा नाद व लोकांच्या रडण्याचा नाद यातील भेद लोकास कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता.